श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिकी एकादशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामध्ये कार्तिकी एकादशीचं व्रत कसं करावं, म्हणजे कार्तिकी एकादशीचा उपवास कसा करावा, कार्तिकी एकादशीचं महत्त्व, तसेच या एकादशीचं व्रत करण्यामागे छोटीशी कथा काय आहे, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या वर्षी गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे। या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी विशेष करून भगवान विष्णूची पूजा केली जाते, कारण प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यानंतरच सर्व शुभ कार्याला सुरुवात होते। पण यावर्षी चातुर्मास हा 4 महिन्याचा नसून अधिक मास आल्यामुळे 5 महिन्याचा होता। त्यामुळे 5 महिन्यांच्या कालावधीनंतर भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होणार आहेत। या दिवशी अनेक जण भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करतात। या दिवशी खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते। यावर्षी 5 महिन्यांच्या निद्रेनंतर विष्णू देवता जागृत झाल्यावर देवउठणी एकादशीच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून श्रीहरी झोपी जातो आणि नंतर देवउठणी एकादशीला उठतात। यावर्षी 23 नोव्हेंबरला एकादशी झाल्यानंतर द्वादशीपासून म्हणजे 24 नोव्हेंबरपासून तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे। ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे रविवार दिनांक 26 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुलसी विवाह करू शकता। एकदा का तुळशीचा विवाह पार पडला की या दिवसापासून लग्न कार्य, बारसं यासारखी सर्व शुभ कार्य सुरू होतात। आपल्या मराठी कॅलेंडरनुसार एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे द्वादशीपासून तुळशी विवाहास प्रारंभ होत आहे। पण काही जण एकादशीच्या दिवशी सुद्धा तुळशीचा विवाह करतात, तर तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा तुळशी विवाह करू शकता। कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला या दिवसांमध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुळशीचा विवाह करू शकता। देवउठणी एकादशीची पूजा कशी करावी, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे। त्यानंतर घरातील सर्व देवी देवतांची अगदी मनोभावे पूजा करावी। तसेच या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी, धूप दीप लावून त्यांची आरती करावी, कारण या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात। त्यामुळे या दिवशी मनोभावे विधिवत आपल्याला श्रीकृष्णांची किंवा त्यांच्या रूपातल्या बाळकृष्णाची पूजा करायची आहे। पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। तसेच तुम्ही विष्णूंच्या कुठल्याही स्तोत्रांचे पठण करू शकता, जसे की विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूंचा मंत्र देखील म्हणू शकता। त्यानंतर सर्वात शेवटी भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा आणि सर्वात शेवटी मनोभावे नमस्कार करावा। तसेच पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा आणि त्याच्या नावाने उपवास करण्याचा हाच तो दिवस। तर एकादशीचा उपवास हा घरातील सर्व सदस्यांनी करावा असं काहीच नाही। घरातील कोणीही एका व्यक्तीने केला तरीही चालतो। हा उपवास दिवसभर करावा। या उपवासाला तुम्ही सर्व प्रकारचे साबुदाण्याचे पदार्थ, भगरीचे पदार्थ, फळे खाऊन तसेच दूध सुद्धा घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता। म्हणजे या उपवासाला फलाहार आणि दूध सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर या दिवशी तांदळाचे पदार्थ सुद्धा खाऊ नयेत असं म्हटलं जातं। म्हणजे ज्यांचा उपवास असेल त्यांनी तर नाहीच, पण ज्यांचा उपवास नसेल त्यांनी सुद्धा या दिवशी तांदळाचे पदार्थ किंवा आपण जो जेवणामध्ये भात खातो तर तांदळाचा कोणताही पदार्थ खाऊ नये असं म्हटलं जातं। त्यामुळे शक्यतो या दिवशी तांदळाचं सेवन करू नका। त्याचबरोबर अनेक जण कांदा लसूण सुद्धा या दिवशी खात नाहीत। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता, पण या दिवशी मांसाहार मात्र चुकूनही करू नका। उपवास असेल किंवा नसेल, मात्र या दिवशी तुम्ही शक्यतो सात्विकच अन्न खा। तसेच या एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्या घरातील वातावरण सुद्धा चांगलं असावं। कोणीही एकमेकांशी वादविवाद करू नयेत, अपशब्द खोटे बोलू नयेत, शिव्या शाप देऊ नये। उलट घरामध्ये जास्तीत जास्त आनंदमय आणि प्रसन्न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा, कारण या दिवशी घरामध्ये जितकी प्रसन्नता असेल तितकंच जास्त एकादशीचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं। त्यामुळे या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी। तर हे एकादशीचे व्रत करण्यामागे एक छोटीशी कथा आहे। मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकराची भक्तिपूर्वक आराधना केली।
त्याचा भक्तिभाव पाहून भोलेनाथ शंकर प्रसन्न झाले. त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला की तू कोणाकडूनही मारणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून मारशील. असा वर मिळताच या राक्षसाचा मृदूपण नष्ट झाला. त्याने प्रथम देवांचा पराभव केला, परंतु शंकरानेच त्याला वर दिल्यामुळे कोणाचेच काहीच चालले नाही. सर्व देव व भगवान शंकर एका गुहेत लपले. त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव होते एकादशी. तिने मृदुमान्याला ठार मारले तेव्हा भरपूर पाऊस कोसळला. त्यामुळे देवांची अंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झालाच. त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरू झाली. तर अशी ही एकादशीचं व्रत करण्यामागे छोटीशी कथा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिकी एकादशीबद्दल थोडीशी माहिती आणि कार्तिकी एकादशीची कथा आणि उपवासाची माहिती सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.